हाय फ्रेंड्स, आज आपण गव्हाच्या कुरड्या बनवणार आहोत आणि त्यासाठी काय करायचं, सर्वात प्रथम गॅसवर पातेलं ठेवायचं. नंतर थोडंसं तेल टाकायचं त्यामध्ये, कारण की ते चिकटू नये म्हणून. खाली थोडंसं हे पहा, आता तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये हाय फ्रेंड्स, आज आपल्या रेसिपीचं एक विशेष आहे. हे पहा, मी आधण ठेवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकले. जेवढं आपलं आधण आहे तेवढ्यानुसार, म्हणजे जसं साहित्य असेल त्याच्यानुसार मीठ टाकायचं आपल्या चवीनुसार. हे पहा, मीठ टाकलं. मीठ बरोबर टाकायचं, नाहीतर मग त्याच्या काड्या गळतात कुरडीच्या. हे पहा, आणि ह्या कुरड्या साध्या नाही येतात, तिळाच्या आहेत कुरड्या. हे बघा, हे मी तीळ धुवून घेतले. तुमच्याकडे आधी धुतलेले असतील तर चालते, पण माझ्याकडे आधी धुतलेले नव्हते म्हणून मी आत्ता धुवून घेतले. तर त्यामध्ये खडे काही नसावं. आणि हे बघा, आपलं गव्हाचं चिक काढलेलं आहे. हाय, आता काय करायचं, गव्हाचा चिक जर तुम्ही 2 किलो असेल, 2 किलोचा, तर त्याला 1 किलो तीळ टाकून घ्यायचे. आणि आता जास्तही टाकू शकता, पण सहसा 1 किलो, 2 किलोचा चिक असेल तर त्याला 1 किलो तीळ टाकायचे. हे पहा, आता आधण आलेलं आहे आपलं. हे पहा. हां, आणि आधण काय करायचं, आता 2 तांबे चिक असेल तर 3 तांबे किंवा 4 तांबे पाणी टाकायचं आणि त्यातलं 1 तांबे काढून ठेवायचं. म्हणजे ते घट्ट झालं तरी आपण वरून त्याचं पाणी टाकू शकतो. हे पहा, माझं एवढं आहे. तर मी आता यामधलंही पाणी काढून ठेवणार आहे. 2 तांब्याला 2 तांबे, घट्ट चिक असेल तर 2 तांब्याला 2 तांबे, आणि जर जास्त पातळ असेल चिक तर 2 तांब्याला 4 किंवा 5 तांबे टाकायचे. हे पहा, मी त्या साहित्यामध्ये थोडे जिरे टाकलेत आणि काय टाकायचं, तुरटी टाकायची थोडी. तुरटीमुळं छान येतं थोडंसं. हे पहा, तुरटी टाकली थोडीशी, पुन्हा कळत. हे पहा, आधणामध्ये मी आता तीळ टाकून घेत आहे. हे पहा, मी आता सर्व तीळ टाकलेले आहेत. बघा, जास्त तीळ दिसायला, हे का, म्हणजे विशेष आहे की तिळाच्या कुरड्या आहेत ह्या. गहू आहे चिक आणि त्याच्या तिळाच्या कुरड्या करायला लागलो. हे पहा, मी किती तीळ टाकले बघा. आता याला छान उकळी आलेली आहे. आता याला आपण हटून घेऊ. हे पहा, मी आधण काढून घेतलेलं आहे. जर लागलं तर पुन्हा टाकता येते, नाहीतर मग पातळ होते. हे पहा, किती छान उकळी आली. हे पहा, मी सर्व चिक फोडून घेतलेलं आहे. हे पहा, आणि गहू 3 दिवस भिजू घालायचे. दररोज सकाळ संध्याकाळ पाणी काढत राहायचं, म्हणजे आपले कुरड्या छान पांढऱ्या येतात. हे पहा, बघा किती छान झाले ना, वाव. हां, हे पहा, मी गॅसहून खाली घेतलेला आहे, गाठी होऊ नयेत म्हणून. झालं ना. आता पहा, मी असं हटत आहे. छान हटून घ्यायचं, याच्यामध्ये गाठी होऊ द्यायच्या नाही. तोपर्यंत थोडं खाली घेतलं गॅसच्या तरी चालते. हे असं हटून घ्यायचं, छान गाठी होऊ द्यायच्या नाही बिलकुल. झालेल्या नाही येतात, नाही तर मग सोऱ्यातून बाहेर पडत नाही. हां, बंद कर. हे पहा फ्रेंड्स, आपलं आता हे तयार झालेलं आहे चिक गव्हाचा. आणि हे पहा, माझ्यामध्ये एकही गाठ नाही ना, काही नाही. पण गाठ का नाही, तर खाली गॅसवरून खाली घ्यायचं, नंतर हटायचं, पुन्हा गॅसवर ठेवायचं. त्यामुळं गाठ होत नाही. जर आपण फुल गॅस करून त्याच्यावरच हटत राहिलो तर लगेच गाठी होतात. हे पहा, किती छान झालं आहे बघा. ह्याच्यामध्ये पूर्ण तीळ दिसायला लागलेत आहे, आणि विशेष आहे तिळाचीच रेसिपी आहे ही. हे पहा, किती छान दिसतं. मीठ ते छान व्यवस्थित झालेलं आहे, गाठी नाहीत. आता ह्याच्या छान शेवया पडतात कुरड्याच्या, मस्त पातळ नाही, काही नाही. आणि लागलं तर पाण्यासाठी हे बघा, मी दुसऱ्या गॅसवर पाणीही ठेवलेलं आहे. पहिलं पाणी होतं ते टाकलं पूर्ण. हे बघा, सगळं लागलं काढलं. फ्रेंड्स, गॅसवर हा नाही हटायला जमलं तर खाली घेऊन असं हे बघा, असं छान हटून घ्यायचं. असं चौबाजूंनी मारून असं छान घ्यायचं.
आणि छान शिजू द्यायचं आणि नंतर कुरड्या टाकायच्या, नाहीतर मग त्याच्या काड्या गळून पडतात. आणि जर तुम्हाला हे बघा किती छान झाले. आणि जर जास्त घट्ट झालं तर ते आपल्याला जास्त दाबायला प्रेशर लागतं. त्यासाठी थोडंसं आपल्याला जसं जमल तसं त्याच्यानुसार पाणी कमी जास्त करायचं. हे पहा असं साईडने सर्वात आम्ही गॅसवर फुल गॅसवर हे पहा पातीला ठेवलेलं आहे. छान शिजवून घ्यायचं त्याला. आणि आपल्याला एकट्याला जमत नाही हाटायला, सपोर्टसाठी कोणतरी दुसरं व्यक्ती घ्यायचा धरायला. हे पहा असं सगळं साईडचं हे छान असं थंड पाण्याचा हात घ्यायचा. थंड पाण्याचा हात घेतला, सगळं साईड कोण पुसून घ्यायचं छान पातीलं. आता झाकण ठेवून द्यायचं. आणि सगळं पूर्ण हे केलं. छान छान कसा आवाज यायला लागला पहा. आता मी याच्यावर झाकण ठेवून 15-20 मिनिट तरी कमी गॅसवर ठेवून द्यायचं, म्हणजे शिजते. ओके. हे पहा मी आता चमचा ते सर्व पुसून घेतले पातीलं आणि असं कमी गॅसवर आहे छान त्याच्यावर हे ठेवलेलं आहे, ताट ठेवलं आहे. आणि आता याला वाफलू द्यायचं. हाताने थंड पाणी घेऊन चिकटते का हाताला बघायचं. नंतर मग आपण कुरड्या टाकायच्या. मी उद्याच्याला तुम्हाला कुरड्या जशा झाल्या तशा तळूनही दाखवते, तो व्हिडिओही मी बनवणार आहे. हे पहा आता मी छान अजून एकदा हाटून घेतले चौकून हे. आणि खरंच खूप छान लागतात बरं. ह्या करून पहा तुम्ही आणि मला पुन्हा कमेंटमध्ये सांगा कशा होतात, काय होतात, कशा झाल्या हे मी सांगा. हे पहा तिळाच्या आहेत, स्पेशल आहेत. हे पहा आता शिजलेलं आहे. छान आवाज येत आहे, असं सुई आवाज आला की म्हणायचं शिजले. आणि आता टेस्ट कसं करायचं शिजले ते. हे बघा पाण्याचा थंड हात घ्यायचा, असं दाबून बघायचं. हे पहा काहीच हाताला लागलं नाही, म्हणजे याचा अर्थ हे शिजलेलं आहे. आणि जर लागलं तर म्हणायचं शिजलं नाही. आणि मग झाकण ठेवायचं त्याच्यावर, पुन्हा थोडं वाफलू द्यायचं. पण पूर्ण 2-3 वेळेस तरी त्याला पूर्ण हटत राहा. खालचं वरचं खाली असं हटत राहा, म्हणजे छान असं शिजून येईल. हे पहा फ्रेंड्स आता मी वर आलेले आहे. हे बघा पाणी आणलेलं आहे, सोऱ्या हे कपडा हातरलेला आहे. आता आपण यावर टाकणार आहोत. हे पहा किती छान शिजले. पहा मी असं हात लावून पाहिलेलं आहे. आता आपण याच्या कुरड्या टाकणार आहोत. खरंच खूप छान आहे, तुम्ही करून नक्की बघा. छान टाकलं पहा. तीळ याच्यामध्ये बघ किती छान तीळ दिसायला लागले तर हे. आणि फ्रेंड्स नक्की करून पहा. मला कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. स्वस्त रहा, मस्त रहा.